काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांच्या उत्तराखंडमधील सभेनंतर मंचाचे शुद्धीकरण केल्याच्या कथित घटनेवरून आता राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे। या घटनेनंतर अमरावतीचे खासदार बळवंत वानखेडे यांनी संतप्त प्रतिक्रिया देत भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर जोरदार निशाणा साधला आहे। मल्लिकार्जुन खरगे यांच्या सभेनंतर त्या मंचाचे शुद्धीकरण केल्याचा प्रकार घडल्याचा आरोप करण्यात आला आहे। या घटनेचा खासदार बळवंत वानखेडे यांनी तीव्र शब्दात निषेध केला। दलित आणि आदिवासी बांधवाबद्दल भाजप आणि संघाची मानसिकता अद्यापही बदललेली नाही असा गंभीर आरोप खासदार वानखेडे यांनी केला। मल्लिकार्जुन खरगे हे काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष असून राज्यसभेतील विरोधी पक्षनेते आहेत। त्यांचा प्रदीर्घ काळ राजकीय क्षेत्रात गेला आहे। अशा ज्येष्ठ नेत्यांसोबत घडलेल्या या प्रकाराचा आम्ही जाहीर निषेध करतो, अशी संतप्त प्रतिक्रिया खासदार बळवंत वानखेडे यांनी दिली। दरम्यान खरगे यांच्या सभेनंतर मंचाच्या कथित शुद्धीकरणावरून आता काँग्रेस आणि भाजपामध्ये आरोप प्रत्यारोप तीव्र होण्याची शक्यता आहे। जनसमर्थन न्यूज, अमरावती। याला अतिशय जे की भाजपची असेल किंवा संघाची असेल, याला अतिशय नीच पद्धतीची ही मानसिक दृष्टी आहे असं मी म्हणेल। कारण आजही ज्या पद्धतीनं ते दलित असतील, आदिवासी असतील, त्यांच्याविषयीची जी मानसिकता आहे ती मानसिकता त्यांची गेलेली नाही। एका सभेच्या ठिकाणचं जर शुद्धीकरण करत असतील, जे देशाच्या काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आहेत आणि ज्यांचा सर्वाधिक काळ हा राजकीय जीवनात गेला, ज्याच राज्यसभेचे विरोधी पक्षनेता आहेत, त्यांची सभा झाल्यानंतर ती जर शुद्धीकरण करत, त्या जागेचं जर शुद्धीकरण करत असतील, तर या भाजपची, राष्ट्रीय संघाची, एकंदरीत कळव्या लोकांची ही मानसिकता आपल्याला तिथे दिसून येईल। याचा आम्ही जाहीर निषेध करतो।